तुम्हाला कुठल्या साधूंचा सत्संग घडला का त्याच्या नर्मदा परिक्रमेमध्ये असा काही? हा, सत्संग म्हणजे कसं, सगळ्यात मला असं वाटतं पूर्ण परिक्रमेमध्ये सियाराम बाबा तेली भट्यांमध्ये जागा, तर एवढी छान, म्हणजे त्यांना बघितल्यानंतरच तुम्हाला असं एक भास होतो की ती काहीतरी एक वेगळीच मूर्ती आहे. त्यांना बघितल्याच तुम्हाला एक समज, ते तुमच्याकडनं काही घेत नाही. तुम्हाला त्यांच्याकडे म्हणजे गेलाच तुम्हाला एक छान अनुभूती होते. म्हणजे आता मला असं आठवतंय, जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर तिथे म्हणजे त्यांच्याकडे एक नियम आहे की तुम्ही त्यांना नमस्कार करा. ते कायम त्यांचे बसून हे वाचतात रामायण. ते काहीच तुमच्याशी बोलत नाही, म्हणजे काहीच बोलत नाही, पण त्यांची कधीतरी असेल तर बोलतात. तर आम्ही गेलो, आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे काढला, त्यांच्याशी बोलला. आम्ही विचार नमस्कार वगैरे करू शकतो, नमस्कार करू दिला. जाताना ते आपल्याला शिधा देतात. त्याच्यात उदबत्ती, धूप, वाती, तूप असं ते काहीतरी एक त्यांचं ठराविक आहे, ते तेवढं एक देतात. त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रत्येक परिक्रमा असं देतात. तर हा, पण ह्याच्या सांगू अनुषंगाने की ते तूप जे त्यांनी आम्हाला दिलं होतं, त्या तुपामध्ये एवढी छोटीशी डिस्पोजेबल एअरटाईट तूप होतं. आणि परिक्रमासींना तूप लागतोच, म्हणजे कारण आपण दोन्ही टाइम आरती करतो तर आपल्याला लागतं. तर त्या तुपाला मी असंच ठेवलं होतं आपल्याकडे, आपण कधीतरी युज करू असं म्हणून ठेवून दिलं होतं, कारण पहिलेच संपलं होतं. मग एक दिवशी असंच मला फोन आला की अगं आईचा, म्हणजे की तुझे पाय वगैरे ठीक आहे का आबा? म्हणले मम्मा थोडे फोडे आले. तर म्हणे अरे तूप लाव. म्हणलं तूप कुठे आणू, इथे हे काय घर आहे का आपलं? मम्माला म्हणते. म्हणे नाही, तूप वगैरे लाव, त्यांनी थंड वाटेल. मग ठीक आहे. तर इथे काही कासाची वाटी नाही की काही नाही, म्हणे तूप लाव. मग डोक्यात आलं, अरे आपल्याकडे तूप म्हणजे आपण कसे विचार करतो, हे मी वापरते देवाला तर हे नको वापरूया ना. तर आपण सियाराम आपण तो टच नाही केलाय, आपण नैवेद्य वगैरे म्हणजे हात नाही लावलाय, ते काम करू ते लावू म्हणून त्याचे 2 थेंब घेतले आणि तळ पायाला फक्त लावले. पूर्ण परिक्रमेत मी एक एवढंसं पण तेल काय किंवा पायाला कोणतं लोशन काय काहीच लावलं नाही, कारण पाय दुखलेच नाही, खरंच नाही दुखले कधी. तर ते त्यांचं तूप मी काय फक्त रात्री झोपताना 2 बोटं एका पायाला, 2 बोट दुसऱ्या पायाला घेऊन चोळायची. खूप नाही की मसाजच करते, माहित नाही त्या घर्षणामुळे की त्या तुपामध्ये काही पावर होती की काय आहे माहित नाही. त्या सियारामाचे पूर्ण परिक्रमा अशी चालवली आहे की मी फक्त सकाळी आपलं आवरून मैयाची सेवा, साधना, पूजा, आपले आराधना करून जी उठून उभे राहायची, की तिथे मी फक्त मैयाला सांगायची की मैया आता आज माझं काम झालंय, आता या शरीरा देहरूपी ज्या गरजेच्या वस्तू ते माझं करून झालंय, आता मी आले, इथून तू बघ कुठे जायचंय, कुठे खायचंय, कुठे झोपायचंय, काय द्यायचंय, कसं करायचं, सगळं ती बघायची. त्यामुळे ती इतकं छान, म्हणजे आपण म्हणतो ना आपण नियोजन करतो आणि तिने नियोजन केलेलं मध्ये खूप फरक असतो. तसं सियाराम बाबांचं मी सांगेन प्रत्येकाने एकदा तरी, कारण त्यांचं वय इतकं, इतके सात्विक, इतकं छान आहे, त्यांच्याकडे छोटेसे कुटी आहे, इतके वाकलेले आहे, तरी पण ते प्रत्येकाला, आणि तुम्ही 200 रुपये द्या, 500 द्या, 1000 द्या, ते फक्त 10 रुपये घेतात, सगळे रिटर्न करतात. एवढं म्हणजे त्यांचं, आणि त्यांच्यात काहीतरी वेगळंच आहे. एक आणखीन साधू म्हणजे दादा गुरु म्हणून एक आहे, ते आम्हाला पण भेटले. दादा गुरु पण बिना ह्याचं काही अन्न ग्रहण करता फक्त नर्मदेचं जल घेऊन ते गेले किती वर्ष चालतात ते पण त्यांच्याबरोबर त्यांचा खूप मोठा जथ्था असतो. आणि नेमकं कसं झालं, आम्ही 26 नोव्हेंबरला उचलली, त्यांनी 27 नोव्हेंबरला उचलली. तर आमच्या मागे पुढे पण खूप क्राऊड होता, म्हणून आम्ही थोडंसं त्यांना पुढे करून आम्ही गेलो. मग 1-2 वेळा आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. त्यांची म्हणजे कशी आरती होते, कशी रोज रात्री ते प्रवचन. त्यांचं एक चांगलं की ते ना नुसतंच मैया 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 न करायचं आणि सगळ्यांनी आरती करायची आणि मग भंडारा खायचा असं नाहीये. ते ना जागृती पण करतात. आता झाडं का लावायची, कचरा नका टाकू, सिगरेट नका पिऊ, ह्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणतात ना की कळतं पण वळत नाही, तर लोकांना पण ते असं लोकांना जनजागृती वगैरे करायची. म्हणजे ते एक छान होतं. म्हणजे त्यांचं सत्संग बरेच वेळा आम्हाला असं लाभलंय, असं छान आहे. त्यातून एक म्हणजे हे तर मला असं म्हणजे दिसले, म्हणजे असे म्हणजे आमचा अनुभव सत्संग झाला. आणि महाराजांनी तर बाकी तर सगळं दाखवलंच, त्यामुळे त्यांच्या गजानन महाराज तर कायम होतेच, त्यामुळे त्यांची होती माझ्याबरोबर कृपा असं मला वाटतं. एकदा म्हणजे असा प्रसंग घडला की जो मी विचार पण नव्हता केला, म्हणजे कधी की माझ्या असं आयुष्यात घडेल असं. कारण मुळात मी जन्म लोक म्हणतात ना की आता निघाले गर्भसंस्कार वगैरे, की आता आपण मूल आलं की नामस्मरण करा. पण माझ्या बाबतीत
मी जन्म घ्यायच्या अगोदरपासून माझी आई नामस्मरण करते गजानन महाराजांचा, त्यामुळे गणगण गणात बोलते हा कायमचा मान. तर एक कुठेतरी ध्यानी मनी एक कुठेतरी बॅक ऑफ माइंड मध्ये होतं की गजानन महाराज आहे की नाही आपल्यासोबत. म्हणजे मला त्यांना पारखायचं नाहीये, त्यांच्यावर डाऊट करायचं नाही, पण एक असतं ना की आपल्याला त्यांचा पाठिंबा पाहिजे, तुम्ही माझ्यासोबत आहात ह्याची मला एक अनुभूती करून द्या. म्हणून मी ना एकदा असं रस्त्यात जात होते, म्हणजे माझ्या बरोबर खूप परिक्रमावासी अननोन पण असतात, तर एकदा ते परिक्रमावासी माझ्या बाजूनी जात होते, तर आम्ही असं तिकडचे लोकांना ते लोक सिद्ध बाबा म्हणतात गजानन महाराजांना. हो का? नर्मदा खंडात कमीत कमी 5-6 तरी मी असे मंदिर बघितले जिथे गजानन महाराजांचं म्हणजे मंदिर आहे, सिद्ध बाबा म्हणतात त्यांना. तर एमपीचे लोक ओळखतात. तर मला काय म्हणाले ते लोक की आप गए थे क्या सिद्ध बाबा के यहाँ पे? मैंने कहा नहीं, ऊपर नहीं गई क्योंकि वहां पे खंडित हो गया थे, तो स्लैब पड़ रहे थे, मैं नहीं गई. बोले ठीक है. तो अच्छा, बोले सिद्ध बाबा का आप जानते? बोले हाँ. कहाँ है वो? तो मैंने बताया अरे यहाँ नहीं गई हूँ मैं, पर वहां का उनका जो मेन स्थान है वहां पे मैं गई हूँ. तो ते विचारतात कुठे आहे ते, तर मी त्यांना सांगितलं विदर्भ शेगाव वगैरे अशी जागा आहे. तर त्यांना कल्पना नाही विदर्भाची, कारण ते शेतकरी सगळे जास्त त्यांचं डेव्हलपमेंट नाही. तर त्यांनी मला असं विचारलं आणि मग मी त्यांना म्हणलं कैसे है वो. आता कैसे है वो तर काय मी डिस्क्रिप्शन देणार. मी त्यांना सांगितलं नाही ते असे होते, सळपातळ होते, ते असं राहायचे, हे चमत्कार केले आणि त्यांचे असे लांब लचक हात होते, त्यांना म्हणजे अजानुभव म्हणतात असे. तर मी त्यांना अजानुभव म्हणतो, तर तो मला सहज सिंपल प्रश्न विचारतो, अच्छा अजानुभव म्हणतो उनके बहुत सारे हात है क्या? किती इनोसेंट भाव. म्हणलं नाही रे बाबा, 1000 बाहू नाही, उनके एक असं लांब लचक म्हणते ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत येतात. तो बोले ऐसा कैसा? मग त्याने आपलं मोजलं, माझं पण बोललं नाही. मैंने कहा मैंने कहा आपने नहीं, बाबाजी वो रहते हैं उनके. तो ऐसा कैसे हो सकता है? आणि मी म्हटलं जसंच मी म्हटलं, द मोमेंट आय सेड, इमिजिएटली माझ्या बाजूने एक साधू असा निघाला. तर आपण ना खूप सारे लोक जातात, आपलं लक्ष नसतं. तुम्ही विचारलं मला की तुम्हाला साधू संत भेटले का? तर मी तुम्हाला सांगितलं ना, भेटतात सगळ्यांना. आपली ही जड बुद्धी पटकन नाही ओळखत. पण तुमचे कुठेतरी पुण्याई असेल, आई वडिलांचे आशीर्वाद असेल आणि प्रारब्ध चांगलं असेल ना, सद्गुरूची कृपा असेल ना, त्यांची माया तुमच्यावर कृपा असेल ना, तर ती तुम्हाला जाणीव करून देते. तुम्हाला नाही कळलं तरी ती जाणीव कशी करून देते बघा. मी काय केलं, मी त्यांना बघितलं, पण असं बघितलं आणि ओझरत म्हणजे, कारण आपण मी म्हटलं ना माझ्या डोक्यात एक जुनून सवार होता, फक्त मैया एक मैया एक मैया. तर तो माणूस माझ्या बाजूने असं पटकन गेला तर मी त्याला असं पटकन असं बघितलं तर म्हणलं अरे ह्याचाच अजानुभव आहे. म्हटलं मैंने कहा देखो बाबा, ये इसी को बोलते हैं अजानुभव, वो जो जा रहा है ना सामने वो देखो वही अजानुभव है. अच्छा इतने लंबे? अच्छा हाँ रे, इसके हाथ तो बहुत लंबे. मैंने कहा सच्चे अजानुभव. मला काही क्लू नाही आणि डोक्यात पण नाही आलं, खरंच नाही आलं की असू आहे तर सोडून देते, असू शकतात हे पण लक्षात नाही आलं माझ्या. ठीक आहे, आपण पुढे गेलो, पण सद्गुरूंची कृपा असते, त्यांना तुम्हाला जेव्हापर्यंत जाणीव नाही करते शांत नाही बसत. त्यांनी हे केले. हे पुढे गेल्यानंतर थोडा असं एक विश्रांतीची जागा होती, तिथे ते बसले आणि आम्ही सगळेच, म्हणजे एक विश्रांतीची वेळ आली ना की थोडं थकून जातो, बसतो तिथे. थोडं आम्ही सगळेच बसलो, ते पण बसले होते, त्यांच्या बाजूला मी जाऊन बसले. आणि एक नॉर्मल जो क्वेश्चन सगळेच विचारतात, मी त्यांना बाबा की कोणसे जिल्हे से हो, कब परिक्रमा उठाय, असंच विचारतो. तर मी त्यांना सहज, म्हणजे सगळे विचारतात म्हणून मी विचारलं त्यांना की बाबा कहाँ से हो. मी हे नाही विचारलं कोण जिल्हे से हो, मी त्यांना सहज बाबा कहाँ से हो. त्यांनी किती छान उत्तर द्यावं. मैं विदर्भ से हूँ या मैं इधर से हूँ, वो नाही बोलले, यही से हूँ. बघा, तरी मला समजत नाही की हा नॉर्मल आन्सर नाहीये, है ना. यही से हूँ मतलब हे सगळं त्यांचंच विश्व आहे, मैया त्यांचीच मुलगी आहे. अच्छा, मी म्हणते त्यांना असं की बाबाजी मतलब यही का हूँ. अच्छा ठीक आहे, काय पण बोला, ठीक आहे. आपण बघितलं आणि मग गेले ते. अच्छा, त्यानंतर मग ते चालले की म्हणजे आमचं तेवढंच बोलणं झालं आणि मग थोडे आपण इकडचं तिकडचं करतो ना, थोडंसं गप्पा झाल्या आमच्या सगळ्यांच्या. आणि मग ते उठले ना त्यांनी काय केलं, ते आपण असं उठतो ना हात करून, किंवा बाजूला काय असेल त्याला सपोर्ट घेऊन उठतो. त्यांनी असं हात करता न उठता, त्यांची हाईट खूपच आणि माझी हाईट कमी आहे, तर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून असं जोराने असं गरगर फिरवल्यासारखं असं पटकन डोक्यावर हात ठेवलं आणि असं करून उठले. म्हणजे काय यार केस आहे, म्हणजे काय यार काय बाबी, म्हणजे काय, पण ठीक आहे, म्हातारे होते ते. तर मला असं वाटलं की ठीक आहे, कारण तेवढं एक आपलं आहे की आपण वयस्कर लोकांना, पण त्यांनी आपलं शांत काही असं
जाणवलं नाही मला काही की त्यांनी काही व्हायब्रेशन आहे की काय नाही. कारण माझ्याकरता तोपर्यंत तो भले संत असेल किंवा नाही पण असेल, पण ह्युमन बिंगच होता. मग ते उठले आणि मग त्यांनी पाठीवर असं जोर आणि असं आशीर्वाद दिला मला. असं म्हणाले कल्याण हो, चालले गेले, निघून गेले. ते म्हणजे नॉर्मल वाटलं मला तेव्हा. आतापर्यंत मलाही नॉर्मल वाटत होतं. आणि मग हे पुढे गेल्यानंतर मग विचार केला आता हे असू शकतात का, असं येतं ना आपल्याला. आपण जेव्हा आपल्या सगळं विचार करतो तर मला असं वाटलं की हा हे कदाचित असू शकतात. कारण अजानुभव पण दिसतात आहे, सळपातळ दिसतात आहे, त्यांची हाईट एवढी होती. आपण न विचारता असं पण आन्सर दिलं. हे सगळं असं विचार करते तेवढ्यात मला आता पुढच्या आश्रममध्ये आपण भेटू ना तर त्यांना विचारू. तर मी आता नाही भेटले, पुढे काय झालं असं विचार करते की तेवढ्यात काय झालं, त्यांना म्हणजे ते निघून गेले. म्हणजे पुढे मला दिसलेच नाही. मग तेच तर नव्हते असं मी बोलते मनात की हेच तर गजानन महाराज नसतील. जर गजानन महाराज असतील ना यार, खरं सांगते बाबा तुम्ही आहे ना, मला मी असंच बोलते त्यांच्याशी, म्हणलं यार बाबा तुम्ही एक काम करा, मला परत एकदा दाखवा आणि तुम्ही एकदा अजानुभव दाखवून द्या मला. असं मी असंच बोलते त्यांचे. मला खरं यार बाबा असंच करून म्हणले. कारण आम्ही त्यांना आम्ही जन्माला डोळ्याने उघडले त्याच्या आधी आमच्या आईने आम्हाला बाबा दाखवलेले. त्यामुळे आमच्याकरता बाबा म्हणजे सर्वस्वच आहे. तर मी बोलले आणि जसं मी हे सेंटेन्स कम्प्लीट करत नाहीये की चालताना आपण असे इकडे तिकडे बघत गेलो ना, कधीतरी आपण कायम वाकून नाही चालत, तर कधी मी इकडे बघितलं तर तिकडे बघितलं लांब भाट टेकड्या खूप साऱ्या. त्या टेकडीवर एक माणूस म्हणजे एवढासा म्हणजे एवढाच दिसतोय, लांब एवढाच छोटासा. ते पण डोळे पण आपल्याला हे होणार नाही, एवढा लांब छोटासा माणूस दिसतोय आपल्याला. तर मी म्हणते अरे हेच तर गजानन महाराज नसतील. म्हटलं नाही आता तो हा माणूस इथे होता, नाही तिथे नसणार. म्हटलं आपलं मन कसं ऍक्सेप्टच करत नाही है ना. तुम्हाला तो सांगतोय, अरे मी सांगतो तरी पण बघा, पण त्यांना जी जाणीव करून द्यायची होती. मी असं बोलते म्हटलं जर हेच असतील ना तर बाबा तुम्ही तुमच्या अजानुभव दाखवूनच द्या, म्हणजे मग तुम्हीच आहात. आता हे खरं मला बोलायचा हक्क नाही त्यांना की तुम्ही आहात की नाही दाखवा म्हणून, पण आम्ही म्हणलं ना आम्ही त्यांचे एकदम म्हणजे शेगाव. तर मी म्हणते की तुम्ही असेल तर दाखवा ना अजानुभव. तर तुम्हाला खरं सांगते तेव्हा आम्हाला असं दिसले, ते मला दिसले समोरून की असे लांब टेकडीवर एक माणूस असं उभा आहे. आणि मी हे बोलते ना की तुम्ही अजानुभव दाखवून द्या, तेवढा त्याने राईट हँड असा करून वर केलाय. आणि ते हात म्हणजे केवढा लांब हात आहे बापरे. आणि मी म्हटलं अरे मी नर्मदे हर तिथे एवढ्यांना नामस्मरणची नर्मदे हरची सवय नाही की जय गजानन निघालच नाही. नर्मदे हरच पहिला सेंटेन्स निघाला, बाबांना नमस्कार केला, जय गजानन सद्गुरुनाथ गजानन महाराज की असं म्हणते. आणि त्या बाबांना म्हणते की देखो बाबाजी, अहो असं त्याला दाखवते बाजूच्यांना. तो म्हणतो किधर किधर किधर, त्याला तो दिसलाच नाही. आता ह्याला काय म्हणायचं. मग मला असं वाटतं की ते असतात तुमच्यासोबत, कारण तो खंडच त्याचा आहे संतांचा, साधूचा, महंतांचा, की त्या पण तुम्हाला ती जाणीव होण्याकरता एक वेळ लागते. तर माझे इतक्या वेळे म्हणजे मी नर्मदे हरचा जप केला असेल किंवा मी काहीतरी चांगलं कर्म केलं असेल, तर एवढे वर्षाची पुण्याही असेल काहीतरी की आज परिक्रमा करायचा योग आला. तर हा एक माझ्याकरता एक जबरदस्त म्हणजे तो मी म्हणजे बोलते जरी ना तर आता मला असं अंगावर शहार येतात. कारण मी किती नासमज बुद्धी आपली म्हणजे बालिश की तुम्ही असाल तर हात वर करा, अरे हु एम आय, मी कोण त्यांना म्हणणारी. पण असं है ना, एक हा एक अनुभव आला. आणि एक माझा ना अजूनही मला असं खूप म्हणजे रुखरुख लागते की त्या माणसाला भेटू मी. तर एक म्हणजे आम्ही एक शूलपाणीमध्ये एका ठिकाणी थांबलो होतो, एका गावामध्ये. जागेचं नाव आता मला लक्षात येत नाहीये, पण माझ्यावर आणखीन पण परिक्रमावासी होते, तर ते आम्ही सगळे थांबलो होतो. तर तिथे कसं त्याचं एक अशी मोठा त्यांचा हॉल सारखा आहे, तिथेच त्यांचं कपडे ठेवतात, ते तिथेच त्यांचं बेडरूम समजा, हॉल समजा, किचन सगळं. आणि साईडला थोडंसं किचन आहे आणि लाईट बीट काही नाही, एक छोटासा बल्ब आहे. असं त्यांच्याकडे लाईट वगैरे हा प्रकार नाहीये. तर त्यांनी तो असं म्हणजे बाहेर असं कपडे वाळत घालण्याची जागा वगैरे असते. तर मी आपलं काय केलं की मी आणि माझ्या मैत्रिणी जाऊन आम्ही तिकडे थोडा वेळ आपलं आसन टाकलं आणि त्यांनी आम्हाला ठेवलं. आम्हाला ऍक्च्युली कपडे धुवायचे होते. आमचं रुटीन कसं असायचं म्हणजे की आम्ही 3च कपडे, मी तुम्हाला बोललो ना, तर 3च कपडे नेले होते. ते 2 उरले म्हणजे एक तर आमचं खराब झाला होता, तर आम्ही एक काहीतरी ते छोटी पनोती म्हणून एक जागा आहे, तर तिथे आपले काहीतरी एक वस्त्र किंवा काहीतरी दान करा. तर मग आम्ही ते एक वस्त्र तिकडे दान केले. तर आमच्याकडे 2च कपडे होते. आता मला असं वाटतं की 2 वस्त्रात जर तुम्ही 3-3.5 महिने काढू शकता, तर मग आता एवढे वॉर्डरोब भरून कपडे का ठेवले.
आणि फिरून फिरून ते 2 वस्त्र मी अजूनही घालते माहितीये असं. म्हणजे आपल्याकडे कपडे म्हणजे आपण आता ती जाणीव होते की पेक्षा जास्त आपण घेतो संचय करतो. खरंच. तर मग तिथे ती जागा अशी छोटीशी होती आणि त्या जागेमध्ये आम्ही मतलब जाऊन म्हणजे नाही सॉरी जागा छोटी नाही, जागा खूप मोठी होती पण अंधार होता. तर आम्ही तिथे असे आपलं आसन लावलं, कपडे धुवायला गेलो आणि कपडे धुताना मग निघालो. तेवढ्यात आमच्या एक ओळखीची आहे ती आम्हाला भेटली. ती आधी मला भेटली होती. मी तुम्हाला म्हटलं ना भेटतात सगळे लोक, तर तशी ती भेटली आम्हाला. तर मी तिला म्हटलं अरे मयुरी तू इधर कहा रे किती दिन कहा थी ऐसी वगैरे आम्ही बोललो ती अशी. तर म्हणाली की हा असं झालं तसं झालं, इकडे गेले तिकडे गेले. तर ठीक आहे आम्ही तर तिच्याबरोबर एक छान छोटेसे गुंडसे गोडसे छान बाबा पण होते. पण त्या रूम मध्ये एवढा अंधार होता ना तर आम्हाला असं ते पटकन असे म्हणजे दिसलं नाही की कोण आहे. म्हणजे हे जाणीव झाली की कोणीतरी आहे तिच्यासोबत. तर ते एक असे ग्रहस्थ होते, हाईट मध्ये कमी होते, असं तो फेटा बांधलेला होता त्यांनी. आवाज खूप सॉफ्ट सौम्य सोज्वळ नाजूक, बोलणं खूपच छान होतं. आणि मग आम्ही त्यांच्याशी असं बोललो वगैरे आणि मग त्यांना ते म्हणाले मिळून कपडे धुवून द्या. म्हणलं आम्हाला देऊन द्या आम्ही चाललोच आहे, कारण तिकडे पाणी काढणं पण एक टास्क आहे. आपल्या शहरी लोकांना पटकन असं पाणी बटन दाबलं आणि नळ उकळलं आलं तसं नाही. विहिरीतून पाणी काढायचं त्याला पण एक टेक्निक आहे. ते आता आम्ही शिकलो की बाल्टी कशी टाकायची आणि विहिरीतून पाणी म्हणजे असं नाही काढायचं. विहिरीचं आणि आपलं लेवल एकच आहे, जरा लेवल गेला तर आपण त्याच्यात. तर अशी ती म्हणजे कंडिशन होती तिथे. तर आम्ही त्यांना म्हटलं की आता तुम्ही परत एवढ्या लांबून परत खाली नका उतरू, विहीर तर लांब होती. तर नाही मी मेरे कपडे धुवूंगा म्हणून ते त्यांनी गेले. आम्ही वाळत घातले. आमची त्यांची चुकामुक म्हणजे भेट नाही झाली पण घरात एकत्र रात्री थांबलो. ही गोष्ट एक साधारण 6-7 वाजताची. 7:30ला आम्ही आमचं रुटीन झोपूनच जायचो. तर ती बाई जात्यावरच दळत होती, सगळं अन्न करत होती तेवढ्यात. तर त्यांना मी असंच तेव्हा काय झालं होतं त्या काळामध्ये माझा भाऊ आहे आलोक, त्याला ऍक्च्युली लंग्सवर छोट्या छोट्या गाठ्या आल्या. तर छोटे छोटे नॉड्युल्स आहे त्याला. तर त्याला बायोप्सी करायला सांगितली होती आणि त्याच्या आधी एंडोस्कोपी केली. एंडोस्कोपी केल्यामुळे त्याच्या डॉक्टरने सांगितलं की ह्याची शक्यता आहे तुम्हाला, तर तुम्ही प्रिपेअर राहा. तर आम्ही सगळे खूप डिस्टर्ब होतो. तर मी एकदा 5 लिटरची कॅन घेऊन त्याला देऊन दिली होती की तू रोज 1-1 चमचा पाणी पी. कारण भेटायला यायचे मध्ये मध्ये हे लोक मला. तर मग कारण तो एक खूप फॅमिलीचा मॉरल सपोर्ट असतो. जेव्हा तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी असते ना, खूप म्हणजे तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं की नाही तुम्ही आहात, करणार कोणीच काही नाहीये पण मी तुझ्या सोबत आहे. खरंच आपल्या स्वामींचा आहे ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं फॅमिलीचं खूप छान. तर त्याला आहे ना मी तो एक हे देऊन दिलं होतं, कॅन दिलं होतं की 1 चमचा घे आणि मैयाचं पाणी. आणि तेव्हा मी थोडी डिस्टर्ब होते, म्हणजे त्याच्याकरता खूप चिंतित होते की त्याला जर कॅन्सर निघालं हे झालं तर. आणि मग नेमकं झालं तसंच जे नको व्हायला होतं की त्याला रिपोर्टमध्ये आलं कॅन्सर आहे म्हणून, छोटे छोटे गाठी आहे, ते कॅन्सर आहे. आता भाऊ मुलंही लहान आहे, बहिणी सगळे डिस्टर्ब झालो. आणि आम्ही म्हणजे वडिलांना पण कॅन्सर होता, त्यामुळे आम्ही सगळे खूप डिस्टर्ब झालो. पण काय म्हणतात ना, महाराजांवर श्रद्धा, मैयावर अतिविश्वास. मग मी त्याला म्हटलं की एक काम कर, तू थोडा शांत रे, मैया करो चमचा 1-1 पाणी पी, तेरे को ठीक लगेगा भाई, तू काळजी करू नको. मी त्याला भाई म्हणते. आणि मग एवढं त्याच्याशी बोलून तर डोक्यात तेच फिरत होतं. नेमके हे साधू दिसले, बाबा दिसले, ह्यांनी काही ऑरेंज भगवा वस्त्र वगैरे घातले नव्हते काही असे की काय आता मळकट होते. कारण अंधार इतका होता, मला न त्यांचा चेहरा आठवतोय, चेहरा थोडक्यात धुळकत आठवते, न त्यांचे वस्त्र आठवतात, न त्यांचं, फक्त त्यांचा आवाज आणि त्यांचे हाईट बॉडीनी तेवढा एक ओझरतं. तर मी एवढं म्हणजे त्यांच्याशी बोलताना मग मी आणि माझी एक मित्र आम्ही दोघं त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं तुमचा फोन नंबर दे, कुठलचे तुम्ही? ते म्हणे गाणगापूरचा. म्हटलं ठीक आहे, दत्तगुरूंचे असतील काय असतील. आम्ही काय खोलमध्ये गेलो नाही. आणि काय असतं जेव्हा तुम्ही दुःखी असता ना, तेव्हा तुम्ही शोधता कुठला तरी कोपरा की जिथे आपल्याला मिळेल. तर मी त्यांना बोलून गेले की बाबाजी असं म्हणजे प्रे करना मैया के लिए, मेरे भाई का ऐसा ऐसा हुआ है, उसको कैंसर डिटेक्ट हुआ है, तो उसको तुम थोडासा, लहान आहे अजून पोरं बाळ सगळंच लहान आहे. तर ते म्हणाले की ऐकलं त्यांनी, डोळे बंद केले आणि 5 मिनिटं बसले. आणि मग आम्हाला काय वाटलं हे ध्यान लावले, तर आम्ही निघून गेलो. आम्ही निघालो तिकडून. मग त्यांनी बोलवलं मैया, अच्छा ते पुढे आले असे, आम्ही दोघेही पुढे आलो. तर ते आमच्या बरोबर बसले. तर त्यांनी विचारलं कहा के हो क्या आहे, असं 2-4 नॉर्मल जनरल क्वेश्चन विचारले. आणि त्यांनी अशी एक विभूती काढली आणि मला दिली आणि मला सांगितलं इथे ओम लिही. माझ्या बाजू माहिती नाही पण इथे ओम लिही, काळी विभूती पण जशीच कपाळाला लावली तर ती पांढरी होऊन गेली.
हा, आणि हे मी नाही माझ्या बघितलं, कारण आम्ही तर आरसेच बघितले नव्हते किती दिवस, पण मी लावली तर माझ्या मैत्रिणी बघितली, मैत्रिणी तिची मी बघितली, तर त्यांनी सांगितलं रात को 12 के बाद तुमको अनुभूती खुद ही आएगी इसकी. तर आम्ही लावून झोपून गेलं, आणि एक विभूती दिली त्यांनी, एक छोटीशी सगी, आणि इसको कागज में रख लो, तुम्हारे भाई को दे देना, उसको बोलना पानी में डाल के पी लो. तर म्हटलं ठीक आहे. ते हिंदीत बोलत होते. मग मला वाटलं की एमपीचेच कोणतरी असेल. मग त्यांना कळलं की आम्ही मराठी आहे, मग ते आमच्याशी मराठीत बोलले. मग थोडं गप्पा वगैरे झाला, नॉर्मलच, काही असं विशेष नाही झालं. सगळं बोलणं वगैरे झालं, आणि मग ते गेले निघून. म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या आपल्या ह्याच्यात निघून गेलो, काही आलं नाही. पण ती जी आकृती होती, ते जे होतं ना, कुठेतरी असं ना मनात कुठेतरी राहिलं होतं की खूप छान ग्रहस्थ भेटले आपल्याला, खूप चांगलं वाटलं. काही कल्पना नव्हती की ते कोण आहे. आणि नंबर घेतला मी, फोन नंबर, तर फोन नंबर लागतच नाहीये त्यांचा, अजूनही लागत नाहीये. ते काय माहित का नाही लागत आहे, आणि त्यांनीच लिहून दिला नंबर येतो. अच्छा, मग कारण आमचे मोबाईल बंद होते शूलपाणीमध्ये. माझे जवळजवळ आम्ही 9 दिवस केले, तर 7 दिवस तर माझा मोबाईल बंद होता, तर काही हे नाही झालं. त्यामुळे ते गेल्यानंतर मग ही सगळी घटना घडली. आणि मग मी भावाला, जेव्हा माझा भाऊ भेटला, त्याला मी सांगितलं की भाई तू असं विभूती लावून घे, आणि झाला. मग त्याने नंतर जेव्हा परत भेटला, मी खरं सांगते तुम्हाला, तो भेटला, त्याला विभूती दिली, तो त्याची पण श्रद्धा आहे, त्याला सांगितलं, तो केला. तर घरी गेला, त्यांनी ते पाण्यात हे केलं, त्यांनी इथे लावलं आपलं, आणि त्यांना पाण्यात प्यायला सांगितलं, त्यांनी पाण्यात प्यायलं, आणि मग त्यांनी बायोप्सी केली. आणि ही तारखेचे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवा, आणि एका ह्याच्यात त्याला कॅन्सर आहे, आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये कॅन्सर नाहीये. आता ह्याला काय म्हणायचं? आणि हे रिपोर्ट आहे. हे असं नाही की आपल्याला भ्रम झालाय या आपण असं भास होतोय, रिपोर्ट होता हा. अरे मग तो दिवस म्हणजे की बस आभा बाबांनी. आणि मग मला ना असं वाटलं की या माणसाला मी असं नाही म्हणते की त्यांच्या विभूतीने झालंय, कोणाचंही होऊ शकतं, पण आपल्या बाबतीत घडलंय ना, मी खूप बेचैन की मी ना माझ्या वडिलांना कॅन्सरने गेले, भावाला पण काही झालं तर मग काय येतो ना. हा, तर मी काय केलं, मी मला शोधायचं, मला बघायचं त्यांना, ते बाबा कुठे भेटतील काय वगैरे. तर ते भेटलेच नाही, मला शेवटपर्यंत भेटले नाही. पण मी तुम्हाला सांगते ना की जेव्हा त्याला तुमच्याशी भेट करायची असेल ना, तर तो कसं करतो. तर आम्ही पोचायच्या 2-3 दिवसाच्या अगोदरची गोष्ट आहे काहीतरी. त्या जागेचं नाव आता मला लक्षात येत नाहीये, ते म्हणजे ओंकारेश्वरच्या अगोदरचं स्थान आहे. तर मग मी पोचेनच आता ओंकारेश्वरला, असं होतं. म्हणजे तर मी खूप आनंदात होते की माझी पायी परिक्रमा झाली, मी अजिबात गाडीमध्ये बसले नाही. येस, खूप 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 खुश होते मी. तर मी त्या आनंदामध्ये ना, मी काहीच बघत नव्हते, मी खरंच खूप ह्याच्यात होते. आणि नेमकं एका ऊसवाल्याच्या दुकानाला ना, एका ऊसवाल्याने आम्हाला बसवलं की मैया पाणी पिणे बेटच्या आपल्या ऊसाचा रस प्यायला बसा, तिथे बोलवतात अशी. तर मी बसले ना, तर असं म्हणजे बाजूला असं कोण बसलंय की काय, मला काहीच कल्पना नाही की बाजूला कोणतरी बसलंय, कारण तेव्हा मी एवढं छान मूडमध्ये होते की माझी परिक्रमा होत आली आता. तर असं बसल्यानंतर ऊसाचा रस प्यायले, आणि नंतर मग नर्मदे हर त्यांनी म्हटलं. 3-4 लोक होते, त्यांनी, मी पण नर्मदे हर म्हटलं, दोघांनी नर्मदे हर म्हटलं. काय विषय नाही निघाला, काय नाही. पण तो आवाज असं वाटलं ऐकल्यासारखं वाटतोय मला. म्हटलं नर्मदे हर बाबाजी म्हणे, असं करून मी त्यांना बघते. तर मला कळलं नाही, कारण त्यांना धुरकटच बघितलं होतं एकदम. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा 2-3 महिन्यानंतर कोणाला भेटता ना, तर पुरुषाची दाढी, मिशा, केस सगळं वाढलेलं असतं, शरीराने बारीक झालेले असतात, तर ओळखायला येणं अशक्यच असतं. तर त्यांना मी ओळखलं नाही, पण आवाज ओळखीचा वाटतंय. तर मग मी त्यांना विचारलं, बाबाजी हम कहीं मिले हैं क्या? अजूनही असं असतं, बरेच लोकांचे फोन आहेत म्हणजे हम कहाँ मिले, कारण माझा थोडा बोलका स्वभाव आहे, तर माझ्या खूप ओळखीचे झाले, तर असं मी विसरून जाते मन. मी ते बाबाजी हम कहीं मिले हैं क्या? तो बोल रहे मैया पूछ रही हम कहीं मिले हैं क्या. अरे मैंने काही आवाज फिर सुना लग रहा है, कुठे भेटलोय आपण. ते बोलत नाहीये, पण मला सांगत नाहीये. नंतर मी म्हटलं का, म्हणे याद नाही आ रहा है. म्हणे का मी आठवते तो, तेही नाही सांगत आहे, आणि एवढं सांगून नाही सांगत आहे. मग त्यांना कळलं की आता हिला कळत नाहीये. म्हणजे किती वरच्यानी पण किती ब्लेसिंग द्यावी माझ्यावर, असं कधी कधी मला वाटतं. मी बोलले, आणि त्यांच्यानंतर त्यांनी भाई मंगल है, हाँ भाई मंगल है, इनको कैसे पता. हाँ मैंने कहा, मग मी लक्ष देऊन बघितलं. मैंने कहा बाबाजी, बोले हाँ
शूलपानी? मैंने कहा हाँ। मैया का घर, कपड़े धोने के लिए वीर हे, और वही मैंने कहा विभूती, मेरा नर्मदे, बाप रे. बघा तो माणूस इतक्या तिथे. आता आपण म्हणून न मानणारे म्हणते तो क्या वो फिर से मिल सकता है इंसान, क्या है दुनिया गोल आहे. पण तसं नाही. तो माणूस तिथे जे काही घडतं ना ताई, तुम्हाला खरं सांगते ते सगळं तिचं नियोजितच असतं. अगदी अगदी ते आपल्या हातात काही नसतं. तुम्ही जरी ठरवलं की मी 18 किलोमीटर चालणार, पण तिला जर का तुमच्या 2 किलोमीटर, 2च किलोमीटर चालाल तुम्ही, तुमच्या हातात काहीच नाहीये तिथे. आणि मी तो क्षण की मी त्यांना पण मला पाय नाही पडू दिलं त्यांनी. हा, त्यांनी आशीर्वाद दिला, नमस्कार करून मला केला, असा त्यांना गेले. म्हणे का तुम्हाला ह्याला फोन करा. फोटो नाही घेतला. फोटो म्हणजे एक तर पहिले त्या दिवशीच अंधारच होता, आणि ज्यावेळेस परत मला भेटले त्यावेळेस मी इतकी आनंदात होते की मला माझी परिक्रमा पूर्ण. कारण आप तुम्ही एवढे हे ना, तप कसा आहे माहितीये, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येता. करेक्ट. आज तुम्हाला घरात सगळं फॅसिलिटी आहे, पण बाहेर तुमचं ना फ्रस्ट्रेट होता तुम्ही. जरी घरात तुम्ही राहिला ना 10 दिवस, तरी पण घरच असतं. घराच्या बाहेर त्या फ्रस्ट्रेशनला, म्हणजे जर तुम्ही इथून थंड नसाल ना, आणि इथे जीभेवर तुमचे साखर आणि इथे बर्फ नसेल ना, तर परिक्रमा कठीण आहे करणं. कारण खूप लोक फ्रस्ट्रेट झालेले असतात. म्हणजे नंतर तर इतकी भांडण व्हायची लोकांमध्ये की फॅन किंवा हा, अरे कारण कसं होतं की तुम्ही तुमच्या घरातून सगळे कम्फर्ट झोन मधून बाहेर आले असतात, तर तुम्हाला तो सवय नसते. खाण्याचे हाल होतात, तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर नसतात, तुम्हाला तुमचा शरीराचा त्रास सहन करायला लागतो. तर तुम्हाला तर म्हणे एकाला फॅन पाहिजे तर एकाला नकोय, एकाला जास्त पाहिजे एकाला कमी. त्याच्यावरून पण लोकांचे भांडण होऊन जातात की नाही भैया हमको फॅन नाहीचे. मग काय होतं, तो फॅनचा इश्यू नाहीये, त्यांचा तो फ्रस्ट्रेशन निघतो. त्यामुळे मी इतकी आनंदित होते की चला आपलं तर, त्यामुळे मी डोक्यातच आलं नाही की मॅनचा फोटो खरंच नाही आलं. आणि आपल्या डोक्यात आणणारा पण तोच. एक्झॅक्टली है ना. त्यामुळे मी म्हटलं त्यांना फोटो नको असेल, त्यांचं आपल्या आयुष्यात ते देण्यापर्यंत होतं. मला हेही नाही, हे पण तेव्हा डोक्यात नाही आलं की त्यांनी विभूती काढली कशी, कुठून काढली. काहीच नव्हतं त्यांच्याकडे ऍब्सोल्युटली काही नव्हतं. अशी करून विभूती काढली, एकदा काढली तिला दिली, एकदा मला दिली, एकदा परत माझ्या भावाकरता दिली. कुठून काढली त्यांनी हे आम्ही विचारच नाही केला, कारण येणारच नाही विचार मनात. कारण आपण त्या म्हणजे असं नाही म्हणत वेंधळेपणा, पण तेव्हा आपण ना खूप दुःखी होतो. माझ्या भावाचं करता मी खूप हे होते. आज मला असं वाटतं की म्हणजे अजूनही असं नाही म्हणणार की त्याचा सगळं, तो अजूनही त्याला त्रास होतोच, पण ज्या गोष्टीची भीती होती ते तर निघालं ना. म्हणजे आता ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तर माणूस आज नाही तर उद्या ठीकच होऊन जाणार आहे. पण हे असे एक दोन असे आहे ना की तिथे असं वाटलं की नाही, ह्या परिक्रमेत करणं सोपं नाहीये, आणि तिथे ओळखणं एक कठीण आहे. पण खरंच म्हणजे ओळखणं कठीण. आणि पण ती आहे ना, ती तुम्हाला कधी कधी असं तिचं पूर्व नियोजन असतं सगळं. कसं माहितीये, मला माझं नियोजन असताना मी कदाचित इतकी नसती चालले. तिचं नियोजन तिने 2 वर्षापूर्वी करून ठेवलं होतं माझ्या बाबतीत. म्हणजे कशी 2 वर्षापूर्वी करून ठेवलं मी तुम्हाला सांगते. ते माझ्या पूर्ण परिक्रमेचा सार आहे. हो का. बोलते तरी मला असं वाटतं की ह्याच्याहून जास्त आता मला वाटतं मैयाकडनं मी काय मागू, काय मागायचं तिच्याकडनं. ती विचार जरी केला ना तर ती समोर आणून देते. खरंच विचार जरी केला तुम्ही तरी ती समोर आणून देते. तर तुम्ही तिला काय काय मागणार म्हणजे. आणि तिच्याच म्हणजे काय म्हणतात ना, लोकांना मला असं वाटतं की एकदा तरी ते दर्शन करून या, फक्त नेचरच बघून या. ते कधी जल पाणी मैया बनतं ना तुम्हाला कळतच नाही. तुम्ही मैयाचे कसे होऊन जाता. तिकडे गेल्यानंतर ते कसं, एक लहान मुलांना चॉकलेटची सवय असते किंवा आपल्याला आईस्क्रीम एक थोडी खाली समाधान नाही होत, पूर्ण संपोस तर है ना. तसे मैयाची ते एकदा तुम्हाला चव लागली ना, मैयाचा चटका लागला ना, तो चस्का लागला ना, तो चस्का सुटतच नाही. मी आता परिक्रमा 103 दिवसात पूर्ण केली. म्हणजे मी केली नाही म्हणणार, मैयाने करून घेतली. त्याच्यात नंतर मी 4 वेळा मैयाकडे गेले. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. आता हे 5वा महिना ऑगस्ट मध्ये 22 तारखेला काय माहित का आणि कशाला तेही मला माहित नाही, आम्ही चाललोय ह्याला अमरकंटकला. हा, आता हे एवढे वर्ष कधीच नाही गेले. आता का अमरकंटकला निघताय, काय मैया कशी बोलवते ती बोलवते. आणि तिच्याकडे जाण्याकरता ना आपण स्वतःहून, भले तुम्ही लाख तिकीट काढा, तिची इच्छा नसेल तर तुम्ही नाही येऊ शकत.
हो ते तर आहे. तर तीच काढवून घेते, ती करते. तर 22ला जाईन आणि 27ला आता येणारे अमरकंटकला, म्हणजे ती करून घेते. तर हे एक माझ्या बाबतीत एक मैयाच्या केसमध्ये कसं झालं, कसं तिचं पूर्वनियोजित असतं. आणि माझं खूप छान झालं की मी ब्लँक माइंडनी गेले, कोऱ्या पाटीने गेले. ते खूप छान झालं की ती हवं ते लिहित गेली माझ्यावर, है ना. तसं म्हणजे मी जेव्हा आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्या कुठे मनात, ध्यानात, हृदयात, स्वप्नात कुठेच नव्हतं की नर्मदा परिक्रमा काय असते. कधी गुगल पण नाही केलं मी. आणि आज मी मैयाशिवाय दुसरा काहीच गुगल करत नाही. खरंच खरंच. म्हणजे मी इतकी मैयामय झाले आता की माझ्याकडे छोटा डॉगी आहे, तो व्हाईट आहे आणि त्याचे तो मध्ये मध्ये ब्राऊन आहे. तर त्याचा आहे ना, इथे पुरा चेहरा व्हाईट आहे आणि इथे थोडं ब्राऊन आहे, मध्ये फक्त एक छोटंसं व्हाईट असं पूर्ण पॅच व्हाईट आहे. तर त्याला परिक्रमा का आल्यानंतर म्हणते, संकेत इथे इसके बीच का ना मैया जसा दिख रहा है. म्हणजे मला आता ते सगळं इथे पहाड आणि मैया दिसायला लागली. म्हणजे एक वेळ होती की मी कधीच गुगल केलं नाही आणि आता मैयाशिवाय दुसरं काहीच गुगल करत नाही मी, माझे पूर्ण मैयामय. तर मला ना असं तिन्ही कसं नियोजन केलं होतं हे मला बाबतीत कसं की मी 2 वर्षापूर्वी मॉलमध्ये गेले, आपण जातो तसे नॉर्मल गेले आणि एक फ्रॉक घेऊन विकत आले. फ्रॉक म्हणजे 2 वर्षाच्या मुलीचा मागून आणला मी. भैया ये फ्रॉक कितने साल के बच्चे का? 2 साल के. कितना सुंदर कलर आहे, पिंक कलरचा घेरदार छान असं फ्रॉक मी, आणि तो घेतला मी. आणि का घेतला मला माहित नाही. 2 वर्षाच्या मुलीचा 2 वर्षापूर्वी. तर का माझ्या डोक्यातच नव्हता की मी का घेतलाय, पण तिच्या डोक्यात होता. तिची डायरीमध्ये नोंद केलेली होती की तुला हे फ्रॉक घेऊन यायचंय. अच्छा, तो फ्रॉक घेतला आणि मी माझ्या घरी आले. तर आणि माझ्या घरी असं कोण लहान मुलंच नाहीये. मुलगा पण माझा आता 28 वर्षाचा 29 वर्षाचा आहे. तर त्याच्या काही लग्न कधी होईल तेव्हा 2 वर्षाचं मुलं असतं, कशाला कोण घेतंय. छोटं आता मैत्रिणीचे पोरं पण एवढे छोटे नाही, कोणाला करता घेतलं मला माहित नाही. तो फ्रॉक आणून ठेवला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, कपाटात ठेवलं. जेव्हा माझी सगळी तयारी झाली, मी निघायला जाणार, तर बॅगच्या पाठीमागच्या आतल्या कप्प्याला पाठीमागच्या साईडला मी PDF, आरतीची पुस्तक, एक डायरी असं ठेवलं होतं. तिथे ना मी हा फ्रॉक पण ठेवून दिला. एक धोतर, एक टोपी आणि एक फ्रॉक, असे 3 गोष्टी मी ठेवल्या होत्या. का माहित, कुठेतरी असं मनात होतं की कुठेतरी एक मुलगी भेटेल आपल्याला, आपण तिला हे फ्रॉक देऊ आणि कुठेतरी एक असं साधू किंवा काहीतरी हे आपण तिथे धोतर देऊ. वस्त्र नाही, पूर्ण धोतर प्रॉपर असं, हे असं एक ठरवतं. एक टोपी. तर मी काय केलं, मी हे जे होतं ना आपलं फ्रॉक, तो घेतला आणि आत ठेवलं. आणि ठेवताना रस्त्यात चालताना हे तेव्हा पण निघताना सुद्धा मी म्हणलं, निघताना मैयाची ओळख होती, प्रेम नव्हता ना. तर मी मैयाची जेव्हा आपण चालत जातो, बोलत जातो, बोलत 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 गेलो, तेव्हा काय झालं, तेव्हा मी असं स्वतःशीच बोलले. पण तुम्ही स्वतःशी पण बोलता तरी मैया ऐकते, है ना. तर मी काय केलं, मी मैयाला म्हटलं, मैया तू आहे माझ्यासोबत, सगळं आहे, प्रश्नच नाही, पण मला ना असं सगळे म्हणतात तुझे दर्शन होतात, तू सगळ्यांना दर्शन देते, सगळ्यांशी बोलते, सगळ्यांना हवं ते देते. जो गुलाबजाम मागतो त्याला गुलाबजाम दो, हे दहीवडा मागतो नाही म्हणा. आपण काही खाण्याकरता थोडी आलोय, म्हटलं खाणं पिणं काही नको मला, पण तू मैया मला असं दर्शन दे की मला तुझं साक्षात्कार व्हायला पाहिजे. अच्छा, इथपर्यंत गप्प बसले असते तर ठीक होतं. माझ्या अंगात आणखीन मी मैयाला 3 टर्म्स अँड कंडिशन टाकून दिल्या. आता मलाच नंतर हसायला. आता मी पहिले काय सांगितलं मैयाला की मैया मला आहे ना तू, कारण मला मुलं खूप आवडतात, मला मैया तू लहान मुलांच्या रूपात दर्शन दे. हा चला ठीक आहे. मैया ऐकलं. एज पण मी डिसाईड करून दिली. मैया तू 2च वर्षाची असायला पाहिजे. आता हे मी ठरवते, मी कोण आता मला वाटतं, पण मी ठरवून दिलं मैया तू 2च वर्षाची असायला. आणि तिसरं म्हणजे की तुझं नाव तू यायला पाहिजे आणि तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे. म्हटलं तू नर्मदा असायला पाहिजे, तू म्हणायला पाहिजे की मी नर्मदा आहे, किंवा मला कळायला पाहिजे की तू नर्मदा आहे, किंवा तू स्वतः बोल किंवा कोणतरी. तर असं मग मला कळायला पाहिजे. लोकांना काय होतं, अच्छा ती नर्मदा होती, अरे हो, असं तसं नकोय मला. मला म्हटलं तू प्रत्यक्ष असं कट टू कट. ठीक आहे, हे मी 3 कंडिशन टाकल्या. मैया बोलले ठीक आहे, तू मागते ना बेटा, तुला मी सगळं देते. असं बोलून झालं. आणि मी प्रत्येक शूलपाणीमध्ये माझ्या बरोबरच्या अगर जर मैत्रीण तुम्हाला भेटल्या आणि तुम्ही विचारा त्यांना चॉकलेट दिला नाही, म्हणजे काय क्या नाम आहे बेटा तेरा, मला ओव्हर कॉन्फिडन्स,
नर्मदा. मग अरे ही माझी मैया असं मला वाटलं. प्रत्येक शुलपणी ज्याला पण दिला ना मुलगीला तर विचारायचं नाम क्या बेटा, कितना उमर है, नाही 2 साल नाही, ठीक आहे आपण कुछ काम नाही, खा चॉकलेट खतम. म्हणजे पूर्ण 9 ते 9 दिवस माझ्या डोक्यात हेच की इथे शूलपाणी सगळ्यांचं असं वाटतं लोकांना. तर मी म्हटलं हा ठीक आहे आपल्याला, पण मला पूर्ण शूलपाणी स्टार्ट झालं, एंड झालं, मैयाचं काही नामोनिशाण नाही आणि मला कुठे सापडले नाही. तर तरी काही मी असं काही एवढं मनाला लावून घेतलं नव्हतं, मला डोक्यात तर होतं. मग जेव्हा जेव्हा माझी अमरकंटक म्हणजे बिलासपूरच्या पुढे चालत होते, तिथं अमरकंटक लागायची वेळ होती, तिथे ना माझ्याबरोबर एक बेंगॉली बाबू आहे, तो चालत होता. छोटासा मुलगा, एक 30 वर्षा 35 वर्षाचा. आम्ही दोघंही होतो. तर तो म्हणजे पुढे राहायचा, मी मागे राहायचे. असं थोडा एक खूप छान नियम आहे परिक्रमेत की तुम्ही एकटे चला, नामस्मरण करत चला, बरोबर पण असेल तरी पुढे मागे राहा, बोलू नका एकमेकांशी. कारण जेवढं तुम्ही व्हायब्रेशन घेता ना 24/7, खरं सांगते त्या तुमच्यातच इतकी पॉवर येते आणि तुम्ही वेगळ्या विश्वात असता ते. तर मी जात होते असं आणि रोड होता, असं रस्ता होता. रोडच्या या साईडला लेफ्ट साईडला छोटेसे असे एक लोक संध्याकाळचे बसतात ना, असे घोळका घालून बसले होते काही लोक. तिकडे बसताना 3-4 माणसं होती, एखाद बाई होती आणि एक छोटीशी पोरगी होती. तर पण ती पोरगी पूर्ण उघडी पागडी होती. तर आम्ही निघून गेलो पुढे. नंतर मला असं वाटलं कसे, तर मी त्याला म्हटलं बाबाजी उसको कपड़े पहनाओ. वो नहीं पहनती है कपड़े. मैंने कहा नहीं पहनती का क्या मतलब, मैंने उसको पहनाओ ना कपडे. काही तेव्हा थंडी बिंडी नव्हती असं काही, किंवा खूप गर्मी नव्हती की त्यांना, पण ती नाही घालत. नाही बोले वो नहीं पहनती. मैंने कहा अरे ऐसे कैसे बाबाजी. तर मैंने कहा यार, तो बोले वो पहनती की ठीक है. आम्ही पुढे जायला निघालो तेवढा ते वो बोलती की उसको एक ही फ्रॉक चाहिए, गुलाबी कलर का, घेरदार बडासा. मैंने कहा अच्छा ठीक आहे. आणि मी पुढे गेले. नंतर मला लक्षात आलं, अरे ही काय बोलली. हो अबाउट टर्न. मी टर्न झाले. बाबाजी ये कौन है, आपकी बेटी है. क्या उम्र है इसकी. 2 साल. मी म्हटलं बस आता आपण जिंकलं, म्हणजे आता बोलते तरी मग आम्हाला. मी म्हटलं मी खरं सांगते, मी त्याला म्हटलं बरं आपण तो हर मैदान फतेह करत कसं सारखं, आता म्हटलं झालं, आता ही आपली मैयाच आहे. मी त्याला म्हटलं मग बाबाजी इसको मी त्याला म्हणते पण की असं म्हणजे फ्रॉक म्हणजे हिला म्हटलं, म्हणजे त्या माझ्या बरोबर होता त्याला मी हे नव्हतं सांगितलं की मी असे टर्म्स कंडिशन ठेवले. तर मी इसको फ्रॉक दे दू का म्हणून मग मी काय केलं, ते फ्रॉक काढला तर त्याला दिला नाही, म्हणून आपी पिना तो. तिला त्या मुलीला फ्रॉक घातला मी, तिने फोटो बिटो काढले, माझं कॅप घातलं तिला. ते फोटो पण मी तुम्हाला दाखवते. छान तिने फोटो वोटो काढला, हसत होती. फोटो काढला की अशी करून घ्यायची आणि फोटो नाही काढला की हसत बसायची. छान होती ती, नाचली, घेर वीर काढला तिने केला. आणि मग ह्याच्यात मी विसरूनच गेले की आपण तिसरी टर्म अँड कंडिशन ठेवली आहे. पण मला लक्षात तर होतं तिला घातल्यानंतर. मग मी तिला विचारलं की नाही फ्रॉक द्यायच्या अगोदर मी विचारलं तिला की इसका नाम क्या है. आता मला फुल कॉन्फिडन्स की ती म्हणजे भेटली मला, 2 वर्षाची आहे आणि तिचं नाव आता तर सगळं माहित झालंय. आता तर 2 वर्षाचं नक्की हिचं नाव तर पण ही असेल, मैया असेल. फ्रॉक द्यायच्या अगोदरची असेल, नर्मदा म्हणेल ती. पण बाबा इसका नाम क्या है, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. मला पूर्णिमा. मला एवढं मनावर हिरमुसले मी, अरे यार म्हणलं. पण तरी पण मला असं वाटलं की अरे ठीक आहे, ती उघडी पागडी आहे ना, मैया म्हणते तेच तू देऊ, म्हणून मी तिला फ्रॉक दिला. अदरवाईज माझ्या मनात नव्हतं तिला फ्रॉक द्यावं म्हणून असं. आणि एवढं केलं, तिने फोटो काढले, आम्ही हे केलं, सगळं केलं आणि मग आम्ही पुढे निघालो. तर जसंच त्या वडिलांनी त्या मुलीला असं कडेवर घेतलं आणि असं आता त्यांनी कडेवर घेतल्यानंतर तिचे पाय त्या माणसाच्या पोटापर्यंत आले ना. तर मी तिथून पाय असं नमस्कार केला आणि नर्मदे हर म्हटलं. तर मला बोलताय आता जी आपकी मैया है. मैंने कहा हाँ बाबा जी ये मेरी मैया है. नहीं ये सच में आपकी मैया है. मैंने कहा हाँ बाबा जी ये मेरी सच में मैया है. मैंने कहा हाँ. आता पुढे काय म्हणतो तो माहितीये. मैंने कहा बोलताय ये जब हुई थी ना दीदी, ये पूर्णिमा के दिन हुई थी. ते पूर्णिमा म्हणतात. ये पूर्णिमा के दिन हुई थी इसलिए इसका नाम पूर्णिमा रखा है. पर ये बचपन में जब पैदा हुई थी ना, तो इसकी माँ ने इसका नाम रखा था नर्मदा. शब्द बंद. काय बोलणार तुम्ही ह्याला, काय बोलणार. हो ना, केवढी मोठी प्रचिती आहे ही. जेव्हा खरं सांगते, जेव्हा अकल्पितपणे तुमच्या समोर एखादी गोष्ट येते ना, तेव्हा तुमचे शब्द मागे जातात आणि अविरल अश्रू वाहतात.
सॉरी, पण मला ना, कारण तो मला असा अनुभव आहे ना तो की खरंच मैया तुम्ही मी म्हणूनच सांगते, खरंच सांगते, प्रेक्षक जे बघत असतील ना की तुम्ही मागा, ती देते, फक्त ती प्रेमच मागते तुमच्याकडनं. मी संकल्प उचलला तेव्हा काहीच बोलले नाही, ह्याचं लग्न होऊ दे, त्याचं नोकरी होऊ दे, त्याचं फलाना होऊ दे, नेमकं हेही नाही मागितलं की माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे. म्हणजे इतकी ब्लँक गेले होते लोकांना, माझी परिक्रमा सफल होऊ दे, पूर्ण होऊ दे, हे पण नाही मागितलं मी. पण ज्या रस्त्यात जसं मागत गेले बघ, मैयाने दिलं ना, तर तो फ्रॉक आणि ते आज पण मला आठवतं, मला कोणी सांगितलं 2 वर्षापूर्वी तो फ्रॉक तू घ्यायचा म्हणून मॉलमधून. खरंच त्याला कसं कळलं की हिला म्हणजे गुलाबी कलरचा फ्रॉक घेरदारच पाहिजे तिला. हे निव्वळ असा योग नव्हता आला, हा योग नाही, हे तिने केलेलं नियोजन आहे. आज मी परिक्रमा उचलली, किती दिवसात पूर्ण होणार आहे हे तिने ठरवून घेतलं. त्यांनी सांगून दिलं माझ्या नवऱ्याने की आबा 26 तारखेला चांगला दिवस आहे, उचल. पण 27 तारखेला मी ज्या या ह्याच्यातून आले होते ना, विश्वातून, ते सगळं मैयाला धुवून काढायचं होतं की तू माझ्याकडे पांढरं शुभ्र बनून ये, आतून मी स्वच्छ करेन तुला, बाहेरून तू स्वच्छ होऊन ये. कसं केलं तिने? 26 तारखेला उचलली, 27 तारखेला ओंकारेश्वरला धो 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 पाऊस होता. इतका पाऊस की लोकांनी आपले सग आहे तिथेच थांबले, ते कोणी जाऊ शकलं नाही. त्यावेळेस मैयानी सांगितलं बस सगळं तुला धुवून काढलं, आता स्वच्छ मनाने आणि स्वच्छ शरीराने तू माझ्याकडे माझी पूर्ण परिक्रमा कर. तो तिने ज्या पाण्यानीच्या आपल्या छायात मला घेतलं ना, त्याच्या त्या पदरात घेतलं ना, तो दिवस, आणि मला कल्पना पण नव्हती. 16 म्हणजे मी खरंच सांगते, मला मैयाबद्दल काहीच कल्पना नसता घेण्या करणारा. मैया 16 फेब्रुवारीला मी होते अमरकंटकला, आणि 16 फेब्रुवारी तिथे पोचल्यानंतर मला कळलं 16 फेब्रुवारी नर्मदा जयंती होता. म्हणजे सुयोग होते. तो मैयानी योजनेला हा नुसता संयोग नव्हता, मैयाने आणलेला योग होता. अमरकंटकला मैयाच्या बर्थडेला, मैयाच्या दिवशी, मैयाच्या जन्मस्थान उद्गम स्थानाला पोहोचणं हे ध्यानीमनी नसताना माझ्या, तिच्या नाही. नंतर इथपर्यंत पण नाही. मी सांगते ना, मी किती ऋण, म्हणजे किती सांगू, काय बोलू, किती, तिथपर्यंत पण नाही थांबली. माझं जेव्हा माझी संपूर्ण झाली परिक्रमा, मैयानी करून घेतली, ज्या दिवशी मी ओंकारेश्वरला आले, तो दिवस कुठला होता माहितीये? तो दिवस होता महाशिवरात्री. अगदी मला वाटलंच महाशिवरात्री. आता तिकडे पोहोचल्यानंतर तिकडचे गुरुजी म्हणाले की मैया आपने एक परिक्रमा में 2 पर्व गाठे हैं, तो आपको 3 परिक्रमा का लाभ होगा. अच्छा. हाँ, तर हे तर न आपले असताना